नमस्कार मित्रांनो, आपल्या ARS फिशिंग अँड कुकिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काल पकडलेले फिश सरबट म्हणून कोकित्र बोलतो आपण त्याला, त्या माशाची रेसिपी आज बनवणार आहोत. काहीतरी कालवण बनवणार आहे. तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची कसं कालवण बनवतात आंबट याची रेसिपी दाखवणार आहे. चला मग भेटूया व्हिडिओमध्ये. गेल्या 20 वर्षात 29,321 प्रवाशांनी प्रवासादरम्यान आपला जीव गमावला. आपण पकडलेली ती सरबट साफ केली आता, मस्त क्लीन करून आता ठेवलीत. आपण आता त्याचं मस्त रस्सेदार कालवण बनवणार आहोत. रेसिपी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे, काय काय आपण टाकणार आहोत काय नाही ते. आपण या रेसिपीसाठी मसाले जे यूज करणार आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. हे आहे आपला लाल आगरी कोळी मसाला, त्याच्यानंतर हे आहे हळद, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हा टॅमॅटोचा रसा काढलेला आहे आणि हे चिंचेचं कोट बोलतो आपण त्याला, चिंचेचं पाणी बनवलेलं असतं ते. आणि हा आपला मिरची कोथिंबीरचं हिरवं वाटण आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत. हे आपले मसाले आपण यासाठी यूज करणार आहोत. चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. पहिलं 5 चमचे आपण तेल घेणार आहोत. आता तेल गरम झालं आहे. आपण आता त्यामध्ये टॅमॅटोचा रस जो काढलेला आहे तो सोडणार आहोत अशा प्रकारे. आणि आता आपला हिरवा मसाला जो आपण केलेला आहे तो त्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडा शिजवून घेणार आहोत. आता बाकी लगेच 1 मिनिटानंतर ते शिजून झाल्याच्या नंतर सगळे मसाले, मीठ, हळद, कोळी मसाला आपला आणि मीठ आपण टाकलेलं आहे. आणि ह्याला आपण 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत. मस्त वास यायला लागला. आता शिजून झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये एक एक आपले मासे आपण साफ केलेले आहेत सरबट ते सोडणार आहोत. अशा प्रकारे आपण ते आता सोडलेले आहेत. त्यानंतर आपण लगेच जो चिंचेचा पाणी केलेला आहे रसा तो आता त्यामध्ये सोडणार आहोत. वरून चिंचेचा रसा पिऊन घ्यायचे त्यामध्ये चिंच. अजून थोडा रसा आपल्याला हवा आहे म्हणून तो चिंचेमध्ये पुन्हा भिजून आपण रस टाकलेला आहे. आणि थोडासा मस्त आपला रसा झाला. आणि याला थोडा गॅस आता फास्ट करायचा आपल्याला आणि शिजवत ठेवायचं. आपण चिंच पाणी टाकल्याच्या नंतर थोडंसं फक्त ढवळून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आता शिजत ठेवायचं. सिंपल कोळी पद्धतीमध्ये जास्त काय यासाठी मसाले यूज होत नाही, आपले घरचेच मसाले यूज होतात. खूप
सुंदर असं बनलेलं आहे. आता उकळी यायला लागले कालवणाला आपल्या. असं टक टक चमच हे करण्यापेक्षा ते हाताने व्यवस्थित येते ना. तर स्मेल येतोय, खूप सुंदर वास येतोय हा. मस्तपैकी 5 मिनिटं फक्त हा आता शिजून झालाय. मग तुम्हाला दाखवतो. 5 मिनिटं शिजून घेतल्याच्या नंतर बंद करून टाका गॅस. मस्तपैकी अशा प्रकारे हा आपला सरबट म्हणून मासे आपण पकडलेले त्याचा सुंदर असा कोळी पद्धतीत कालवण बनवलेला आहे. खूप सुंदर आहे. असा एवढा स्मेल होतोय की असं वाटतं आत्ताच जेवायला घेऊ आणि जेवू. आता आपण तुम्हाला सरबट माशाचं कालवण याची रेसिपी आपण तुम्हाला आता दाखवली आहे. खूप सुंदर आणि सिंपल मसाले वगैरे यूज करून आपण ही रेसिपी बनवली आहे आणि 10 मिनिटामध्ये ही आपण कालवण बनवलेलं आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढे नवीन व्हिडिओमध्ये.